जय शिवराय सर्वांना. तर एसपॉसचा युनिट 3 युनिट 4 चॅनलवरती अपलोड झालेला आहे आणि तुम्ही CNSला भरपूर साथ दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आता आपण एसपॉसचा युनिट 5 बघणार आहे. तर ज्यांना ज्यांना एसपॉट म्हणजे एसपॉसच्या ना 3, 4, 5, 6 चारही पण युनिटच्या नोट्स मी टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलं आहे. तर तुम्ही नक्की टेलिग्रामची लिंक ॲक्सेस करू शकताय खाली. तुम्हाला वाटलंच तर सेपरेट एसपॉसच्या सब्जेक्टच्या पण जर पाहिजे असेल नोट्स तर वेबसाईटवरती नंबर दिलेला आहे वन नाईट इंजिनियरच्या, तिथे जाऊन तुम्ही DM करू शकताय. आता आपण बघणार आहे एसपॉसचा युनिट 5. व्हॉट इज ऑपरेटिंग सिस्टम? एक्सप्लेन व्हेरियस ऑपरेटिंग सिस्टम सर्व्हिसेस इन डिटेल्स. An operating system is a system software that act as an interface between the user and computer hardware. म्हणजे काय? ऑपरेटिंग सिस्टम जसं की विंडोज असो, मॅक असो, या सगळ्या काय झालं ऑपरेटिंग सिस्टम ह्या काय असं इंटरफेस म्हणून काम करतात. कशामध्ये? युजर आणि कम्प्युटर हार्डवेअरमध्ये. म्हणजे हे युजर आणि हार्डवेअरमध्ये इंटरफेस म्हणजे काय एक ब्रिज असतं, ब्रिज म्हणून काम करता किंवा मग एक पार्टिशन. कळलं? युजर आणि हार्डवेअरमध्ये ऑपरेटिंग सिस्टम काम करता. इट मॅनेजेस सिस्टम रिसोर्सेस. ते कशासाठी यूज होतं? म्हणजे सिस्टम रिसोर्सेस मॅनेज करण्यासाठी. म्हणजे कसं CPU असन, मेमरी असन, इनपुट आउटपुट डिव्हायसेस असन. आता इनपुट आउटपुट डिव्हायसेस काय, कीबोर्ड काय झाला, आपण कीबोर्डवरती टाईप करतो बरोबर. कीबोर्डवरती टाईप करतो म्हणजे तो इनपुट डिव्हाइस झाला आणि प्रिंटरमधून प्रिंट निघतं मग त्या आउटपुट डिव्हाइस झालं. म्हणजे CPU, मेमरी, इनपुट आउटपुट डिव्हायसेस यांना सगळ्यांना मॅनेज करण्याचं काम कोण करतो? तर ती ऑपरेटिंग सिस्टम असते. कळलं? आता तुम्ही अशी फ्लो डायग्राम काढू शकता. युजर, ॲप्लिकेशन, प्रोग्राम, ऑपरेटिंग सिस्टम आणि हार्डवेअर. आता यानंतर आपण बघणार आहे ऑपरेटिंग सिस्टम सर्व्हिसेस काय काय. पहिली कोणती आहे? प्रोग्राम एक्झिक्युशन. प्रोग्राम एक्झिक्युशन म्हणजे काय? प्रोग्राम काय करतो? लोड प्रोग्राम इन मेमरी. आता तुम्हाला जर का एखादा प्रोग्राम तुम्ही टाईप केला, तो प्रोग्राम तुम्हाला एक्झिक्यूट करायचा आहे, तर एक्झिक्यूट कसा करशाल? मग त्या प्रोग्रामला पहिले तुम्हाला मेमरीमध्ये लोड करायला लागेल आणि त्याच्यानंतर त्या प्रोग्रामला एक्झिक्यूट करून टर्मिनेट करायला लागेल. टर्मिनेट म्हणजे काय? स्टॉप करणं किंवा संपवणं. कळलं? आता इनपुट आउटपुट ऑपरेशन काय? प्रोव्हाइड्स इंटरफेस फॉर इनपुट आउटपुट डिव्हायसेस. म्हणजे एक इंटरफेस प्रोव्हाइड करतं, प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करतं इनपुट आउटपुट ऑपरेशनसाठी. मॅनेज डिव्हाइस ड्रायव्हर्स अँड बफरिंग. हे झालं इनपुट आउटपुट ऑपरेशन. आता आपण काय बघणार आहे? फाईल सिस्टीम मॅनेजमेंट. फाईल सिस्टीम मॅनेजमेंट काय? आता तुम्ही फाईल क्रिएट करू शकताय, डिलीट करू शकताय, रीड करू शकताय, राईट करू शकताय. जे डायरेक्टरीज असतात त्यांना मॅनेज करू शकताय. आता फाईल ॲक्सेसची परमिशन कोणाकोणाला द्यायची, कोणाला ब्लॉक करायचं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मॅनेज करू शकता. अशा सर्व्हिसेस, या सगळ्या काय मी ज्या शिकवतोय तो या सगळ्या सर्व्हिसेस जे आपल्याला ऑपरेटिंग सिस्टीम प्रोव्हाइड करते. कळलं? आता यानंतर काय? प्रोसेस मॅनेजमेंट. प्रोसेस मॅनेजमेंट काय? एक शेड्यूल क्रिएट करणं, शेड्यूल करणं, टर्मिनेट करणं प्रोसेसला. म्हणजे आता प्रोसेस आहे आपल्याला पुढं भरपूर डीपमध्ये शिकायचं आहे प्रोसेस. पण एखादी प्रोसेस क्रिएट होती, नंतर तिला शेड्यूल केलं जातं CPUद्वारे, मग तिला आपण टर्मिनेट करतो. ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना त्या प्रोसेस मॅनेजमेंटमध्ये येतात. कळलं? आता मेमरी मॅनेजमेंट पण असते. मेमरी मॅनेजमेंटमध्ये काय? अलोकेट, आपण मेमरी एखादा प्रोग्राम लिहिला तुम्ही तर त्याला काहीतरी स्पेस लागेल ना, त्यासाठी मेमरी अलोकेट करणं, वापस अलोकेट करणं म्हणजे काय? मेमरीतून त्याला काढून टाकणं. हे व्हर्च्युअल मेमरीला पण सपोर्ट करतं. कळलं? इंटर प्रोसेस कम्युनिकेशन, IPC. IPC काय असतं? इनेबल्स कम्युनिकेशन बिटवीन प्रोसेसेस. IPC म्हणजे काय? आता प्रोसेसेस त्यांच्यामध्ये पण कम्युनिकेशन करावं लागतं ना. ते कम्युनिकेशन, समजा प्रोसेस एखादी P1 आहे, दुसरी प्रोसेस P2 आहे, या P1 P2 मध्ये कम्युनिकेशन कशाद्वारे चालेल? IPC द्वारे, म्हणजे इंटर प्रोसेस कम्युनिकेशन. कळलं? हे काय करता? मेमरी शेअर करता, मेसेज पास करता एकमेकांना. कळलं? आता यानंतर एरर डिटेक्शन. डिटेक्ट्स अँड हँडल्स हार्डवेअर सॉफ्टवेअर एरर. म्हणजे काय करतं? डिटेक्ट करतं, हँडल करतं हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचे एरर. नंतर रिसोर्स ॲलोकेशन आहे. रिसोर्स ॲलोकेशन म्हणजे काय? हे CPU ॲलोकेट करतं,
मेमरी करतं अँड डिव्हाइस इफिशियन्सी. कळलं. नंतर प्रोटेक्शन अँड सिक्युरिटी तर कळलंच असतं की कंट्रोल करणं, ऑथेंटिकेशन, ऑथरायझेशन. आता तुम्ही CNS मध्ये बघितलंच असाल, ऑथेंटिकेशन सिक्युरिटीचा जो युनिट होता त्यामध्ये ऑथेंटिकेशन काय असतं, ऑथरायझेशन काय असतं. कळलं. आता यानंतर आपण बघणार आहे एक्सप्लेन प्रिमिटिव्ह अँड नॉन प्रिमिटिव्ह शेड्युलिंग इन डिटेल्स. प्रिमिटिव्ह आणि नॉन प्रिमिटिव्ह काय असतं बघा बरं. आपल्या जे ओरल झालती बघा एसपॉसच्या, ओरल असो किंवा मग प्रॅक्टिकल असो, त्यामध्ये आपण हे सगळं बघितलं होतं. म्हणजे तुम्ही कोणता कोड चूज केला ते नाही सांगू शकत मी, बट असा एक कोड होता की ज्यामध्ये शेड्युलिंग अल्गोरिदम एक्सप्लेन करायचे होते, तर त्यामध्ये आपण बघितलं होतं सगळं. तर मग आता CPU शेड्युलिंग काय असते सांगा बरं. CPU शेड्युलिंग इज द प्रोसेस ऑफ सिलेक्टिंग वन प्रोसेस फ्रॉम द रेडी क्यू अँड अलोकेटिंग द CPU टू इट. म्हणजे CPU शेड्युलिंग काय असते आता मी तुम्हाला एक्सप्लेन करतो भारीमध्ये, एकदम विसरले नाही पाहिजे असं एक्सप्लेन करतो. आता बघा, समजा काय राहतं, ही प्रोसेस P1 झाली, ही प्रोसेस P2 झाली, ही प्रोसेस P3 झाली, बरोबर. आणि तर तुमचा CPU हा काय CPU आहे. तर समजा हे झाले असा व्यक्ती, समजा एखादा CPU हा व्यक्ती आहे आणि P1 P2 P3 पण व्यक्ती. तर P1ला पण CPU ला भेटायचं आहे, P2ला पण CPU ला भेटायचं आहे आणि P3ला पण CPU ला भेटायचं आहे. तर हे CPU शेड्युलिंग म्हणजे काय, CPU यांना टाइम देतो की पहिले तू ये, पहिले तू ये, नंतर ये, किंवा मग प्रत्येकाला 5-5 मिनिटं देईन, किंवा मग जो इम्पॉर्टंट आहे, ज्याला लई गरज आहे सध्या CPU ला भेटण्याची, मग CPU त्याला टायमिंग देईन. म्हणजे असं CPU काय करतो, शेड्यूल करतो टाइम यांच्यासाठी. कळलं. त्याला काय म्हणतो आपण, CPU शेड्युलिंग. आता काय प्रिमिटिव्ह शेड्युलिंग. प्रिमिटिव्ह शेड्युलिंग म्हणजे काय, इन प्रिमिटिव्ह शेड्युलिंग द ऑपरेटिंग सिस्टम कॅन फोर्सफुली टेक बॅक द CPU. म्हणजे जेव्हा एखादी प्रोसेस CPU ला भेटत असते, त्या ऑपरेटिंग सिस्टम काय करते, तो CPU वापस घेऊन टाकू शकते रनिंग प्रोसेसमधून. त्याला काय म्हणू शकतो आपण, प्रिमिटिव्ह शेड्युलिंग. आता हे पण मी एक्सप्लेन करतो, तुम्हाला थेरीवर नाही कळलं ना, एकदम इझी भाषेत समजवतो बघा. आता समजा काय झालं, P1ला CPU ला भेटायचं होतं, बरोबर. मग ऑपरेटिंग सिस्टम असते एक इथं, ऑपरेटिंग सिस्टम काय करते, मग समजा P1ला CPU ला भेटून देते. मग याला P1ला किती वेळ भेटता येईल CPU ला, समजा तुम्ही 5 मिनिटं टाइम अलोकेट केला, P1 कडे किती टाइम आहे CPU ला भेटण्यासाठी, 5 मिनिटं. मग P1 आला इथं CPU ला भेटला, पण याची किती मिनिटं कंप्लीट झाले भेटायची, समजा 3 मिनिटं कंप्लीट झाले. 3 मिनिटातच काय करतो ऑपरेटिंग सिस्टम, याचं टायमिंग संपवून टाकतो. याला 5 मिनिटं दिली ते ना, पण 5 मिनिटासाठी तो थांबणार नाही. 5 मिनिटात, 3च मिनिटात ऑपरेटिंग सिस्टम या P1 प्रोसेसला बाहेर काढून देतो. आणि काय करतो, समजा P2 व्यक्ती आणि P3 व्यक्ती बरं का. मग P2नी काय केलं, समजा ऑपरेटिंग सिस्टमला गुपचूप ते दिलं, काय पैसे दिले, समजा की CPUचा टायमिंग मला द्या, त्याला नका देऊ. मग यांनी काय केलं, P1ला हकलून दिलं इथून, P1ला इथून काढून दिलं आणि P2ला CPUचा टायमिंग दिला. कळलं का. म्हणजे ज्या प्रोसेसमध्ये एखादी प्रोसेस CPUला भेटत असते आणि आपण तिला मधीच बाहेर काढून देतो, तिचा टाइम पूर्ण न होता, त्याला म्हणायचं नॉन प्रिमिटिव्ह शेड्युलिंग. कळलं. सॉरी, त्याला काय म्हणायचं आपण, प्रिमिटिव्ह शेड्युलिंग. प्रिमिटिव्ह मध्ये काय होतं, आपण बाहेर काढून देतो. कळलं. आता याचं काय, CPUला मधीच आपण इंटरप्ट करतो, हे मोर कॉम्प्लेक्स आहे. आता हे कॅरेक्टरिस्टिक्स लिहू शकताय तुम्ही. आता याचे एक्झाम्पल्स काय, एक राऊंड रॉबिन असते, शॉर्टेस्ट रिमेनिंग टाइम फर्स्ट, प्रायोरिटी शेड्युलिंग असते. हे झाले एक्झाम्पल. कळलं. आता बघा, मी तर लिहिलं पण आहे, जर का इफ प्रोसेस P1 जर का रन करतीये अँड P2ची जर का हायर प्रायोरिटी, म्हणजे थोडासा वरचा आहे P2, वरच्या लेवलचा आहे, मग हायर प्रायोरिटी जर असेल, तर मग ऑपरेटिंग सिस्टम काय करते, P1ला काढून देते तिथून आणि CPU कोणाला देते, P2ला देते. कळलं. CPUला भेटायचं राहतं ना सगळ्यांना, मग P2ला CPU देते आणि P1ला तिथून काढून देते. कळलं का, राहिलं का आता लक्षात. तर नॉन प्रिमिटिव्ह ते तुम्ही प्रेडिक्ट करू शकताय नॉन प्रिमिटिव्ह काय असं. आता ही झाली डायग्राम. डायग्राममध्ये काय, P1 रनिंग करते, बरोबर. मग P2 मध्येच येते, P2 मध्ये चालल्यावर काय करतो,
CPU मग P2 ला दिला जातो आणि P1 ला काढून टाकलं जातं. कळलं. आता नॉन प्रिम्प्टिव्ह शेड्युलिंगमध्ये काय, इन नॉन प्रिम्प्टिव्ह शेड्युलिंग वन्स अ प्रोसेस गेट्स द CPU इट कंटिन्यूस एक्झिक्युशन अंटिल इट्स टर्मिनेट्स ऑर आर्ग्यूज. म्हणजे नॉन प्रिम्प्टिव्हमध्ये काय होतं आता बेसिकली बघा, हा P1 आहे, हा P2 प्रोसेस आहे आणि ही P3 प्रोसेस आहे. इथं काय आपला CPU आहे बरोबर, आणि इथं ऑपरेटिंग सिस्टम आहे समजा. तर काय P1 ला किती मिनटं दिले आपण भेटण्यासाठी CPU ला 5 मिनटं. मग P1 आला CPU ला भेटला. जोपर्यंत P1 चे 5 मिनटं कंप्लीट होत नाही तोपर्यंत आपण त्याला इथून बाहेर काढू शकत नाही. कळलं. P1 चे पूर्ण 5 मिनटं कंप्लीट झाल्यानंतरच P2 भेटू शकतोय. P2 चे पूर्ण 5 मिनटं कंप्लीट झाल्यानंतरच P3 भेटू शकतोय. म्हणजे आपण प्रोसेसला मधीच थांबू शकतो का, नाही थांबू शकत. जिथं आपण प्रोसेसला मध्ये थांबवू नाही शकत त्याला म्हणायचं नॉन प्रिम्प्टिव्ह अल्गोरिदम, नॉन प्रिम्प्टिव्ह शेड्युलिंग. कळलं. आता हे कळलं. आता कॅरेक्टरिस्टिक्स काय, CPU ला आपण फोर्सफुली थांबू नाही शकत किंवा मग इंटरप्शन नाही करू शकत. याचं काय, फर्स्ट कम फर्स्ट सर्व असतं, शॉर्टेस्ट जॉब फर्स्ट असतं किंवा मग प्रायोरिटी शेड्युलिंग असतं. आता बघा, प्रोसेस P1 काय करते, रन करते अंटिल द कम्प्लिशन इवन इफ P2 अराइव्ज अर्लियर विथ द हायर प्रायोरिटी. म्हणजे P2 जरी आला, P2 ची प्रायोरिटी हायर का असणार नाही तरी पण P1 चा टायमिंग संपेपर्यंत P2 ला एंट्री दिली जाणार नाही. कळलं. त्याला म्हणायचं नॉन प्रिम्प्टिव्ह शेड्युलिंग. आता बघून घ्या, एकदा वाचून घ्या. कळलं इथपर्यंत. आता याच्यानंतर काय बघणार आपण, आता ही डायग्राम झाली. कोणती डायग्राम बघा बरं, P1 स्टार्ट झाली बरोबर. P1 ची कंप्लीट झाल्यानंतरच CPU कोणाला भेटेल, CPU गिव्हन टू P2. म्हणजे P1 चालू आहे, P1 पूर्ण कंप्लीट झाली, नंतर CPU P2 ला दिला. कळलं का. आता याच्यानंतर काय बघणार आपण, व्हॉट इज थ्रेड, एक्सप्लेन थ्रेड लाईफ सायकल इन डिटेल. थ्रेड काय सांगा बरं. आता एखादी प्रोसेस आहे बरोबर, ही झाली प्रोसेस. ह्या प्रोसेसचे पार्ट असतात ना किती मोठे, या प्रोसेसचे फ्रॅगमेंट्स असतात. तर आपण एका फ्रॅगमेंटला काय म्हणतो, थ्रेड. प्रोसेसचा छोटासा पार्ट, एखाद्या प्रोसेसचा छोटासा पार्ट त्याला आपण काय म्हणतो, थ्रेड म्हणतो. कळलं का. आता मग थ्रेड तर कळलं तुम्हाला. थ्रेड इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ CPU एक्झिक्युशन विद इन अ प्रोसेस. म्हणजे जशी प्रोसेस एक्झिक्यूट होती त्याचा स्मॉलेस्ट युनिट. कळलं. अ प्रोसेस मे कंटेन मल्टिपल थ्रेड्स. एका प्रोसेसमध्ये मल्टिपल थ्रेड असू शकताय विच शेअर द सेम मेमरी. त्या काय करतात, सेम मेमरी शेअर करता, रिसोर्सेस शेअर करता, पण त्या एक्झिक्यूट इंडिपेंडेंटली होता. म्हणजे कळलं का, एक्झिक्युशनच्या टायमिंगला त्या एकमेकांवरती डिपेंडेंट नसता, पण त्या सेम मेमरी शेअर करता आणि रिसोर्सेस पण सेम शेअर करता. कळलं. आता डेफिनेशन काय, अ थ्रेड इज अ लाईट वेट प्रोसेस दॅट हॅज इट्स ओन प्रोग्राम काउंटर. थ्रेड काय, एक लाईट वेट प्रोसेस आहे जिच्याकडे स्वतःचं प्रोग्राम काउंटर आहे, स्वतःचं रजिस्टर आहे आणि स्वतःचं काय स्टॅक आहे. काय काय तिचं स्वतःचं प्रोग्राम काउंटर आहे, स्वतःचं रजिस्टर आहे, स्वतःचं स्टॅक आहे. बट ते काय शेअर करता, कोड शेअर करता, डेटा शेअर करता बाकीच्या थ्रेड सोबत. कळलं का. एक थ्रेड दुसऱ्या थ्रेड सोबत डेटा आणि काय शेअर करतं, कोड. पण त्यांचं स्वतःचं काय राहतं, प्रोग्राम काउंटर, रजिस्टर आणि स्टॅक. कळलं. आता थ्रेड लाईफ सायकल काय, अ थ्रेड पासेस थ्रू डिफरंट स्टेट्स फ्रॉम इट्स क्रिएशन टू टर्मिनेशन. म्हणजे थ्रेड काय करते, एका स्टेटवरनं दुसऱ्या स्टेटवरती पास करते, जो क्रिएशनपासून तर टर्मिनेशनपर्यंत. म्हणजे बनण्यापासून तर संपेपर्यंत ती एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये जात राहते. आता आपल्याला काय बघायचं आहे, त्या स्टेट कोणत्या कोणत्या असतात ते बघायचं आहे. कळलं. एक न्यू स्टेट असते. न्यू स्टेट म्हणजे काय, थ्रेड इज क्रिएटेड पण स्टार्ट नाही केली जात. थ्रेड ऑब्जेक्ट इज क्रिएटेड इन अ प्रोग्राम. थ्रेड ही क्रिएट झाली आहे पण ती अजून स्टार्ट नाही झाली. कळलं. एक्झाम्पल काय, थ्रेड आपण एखाद्या प्रोग्राममध्ये क्रिएट केली.
न्यू स्टेट जी राहते ती कशासाठी राहते, ही थ्रेड क्रिएट झाली आहे पण तिचं एक्झिक्युशन स्टार्ट नाही झालं आहे. आता रेडी स्टेट असते. रेडी म्हणजे काय, थ्रेड ही रन करण्यासाठी रेडी आहे पण सीपीयूच्या टायमिंगसाठी थांबलेली. म्हणजे कसं बघा, आता न्यूमध्ये काय झालं, एक थ्रेड क्रिएट झाली बरोबर. इथं थ्रेड क्रिएट झाली, समजा ही प्रोसेस असेल किंवा थ्रेड असेल T1 थ्रेड, मग थ्रेड क्रिएट झाली. ही न्यूमध्ये काय झालं, क्रिएट झाली पण ही रन होती का, नाही होते ना. इथं काय CPU बरोबर. आता समजा थ्रेड इथं T3 जी आहे थ्रेड, तिला CPUचा टायमिंग भेटला आहे बरोबर. मग T1 आताशी क्रिएट झाली आहे, T1 क्रिएट झाली, त्याच्यानंतर काय रेडी. रेडी म्हणजे काय, थ्रेड इज रेडी टू रन वेटिंग फॉर CPU ॲलोकेशन. म्हणजे थ्रेड आता रन करण्यासाठी रेडी आहे पण कशासाठी वेट करते, सीपीयूला भेटण्यासाठी वेट करते ना. सीपीयूकडे सध्या T3 भेटतोय, मग T3चं भेटणं झाल्यावर T1 भेटायला जाईल, कळलं का. सीपीयूसाठी वेट करते, त्याला म्हणतो आपण रेडी स्टेटमध्ये असणं. त्याच्यानंतर काय, आता रेडी स्टेटमध्ये तर बघितलं तुम्ही. त्याच्यानंतर आता आपण बघणार आहे रनिंग स्टेटमध्ये काय. रनिंग स्टेटमध्ये काय, थ्रेड इज करंटली एक्झिक्युटिंग ऑन CPU. म्हणजे थ्रेड आता CPUला भेटलेली आहे, कळलं. त्याच्यानंतर वेटिंग किंवा ब्लॉक. थ्रेड वेट्स फॉर इनपुट आउटपुट रिसोर्सेस ऑर सिग्नल. थ्रेड कोणासाठी थांबली, इनपुट आउटपुट रिसोर्सेससाठी किंवा सिग्नलसाठी. आणि CPU हा रिलीज केला जातो मग, कळलं. आणि टर्मिनेटेड म्हणजे डेड स्टेट असते ती. डेड स्टेट म्हणजे काय, थ्रेडचं एक्झिक्युशन कंप्लीट झालं आहे आणि ती रिस्टार्ट नाही होऊ शकत. जर का एक्झिक्युशन बाकी असतं तर ती वापस रिस्टार्ट झाली असती, पण थ्रेडचं एक्झिक्युशन काय झालं आहे, कंप्लीट झालं आहे, म्हणून थ्रेड फिनिशेस इट्स टास्क. थ्रेडने त्याचं टास्क संपवलं आहे, कळलं. आता काय, राईट शॉर्ट नोट ऑन फॉलोइंग विथ एक्झाम्पल. आता आपल्याला कशावरती शॉर्ट नोट लिहायचं आहे, सीमॅफोरवर. सीमॅफोर काय नेमकी सांगा बरं. आता बघा, अ सीमॅफोर इज अ सिंक्रोनायझेशन टूल यूज टू कंट्रोल ॲक्सेस टू शेअर्ड रिसोर्सेस बाय मल्टिपल प्रोसेस ऑर थ्रेड युझिंग काउंटर. म्हणजे असं समजा, थेरीवर ना समजणं खूप अवघड जाईल तुम्हाला, तर मी एक एक्झाम्पल घेऊन सांगतो. काय राहतं माहिती का, सीमॅफोर नावाचं एक तिकीट काउंटर राहतं, कळलं. आता तुम्ही मूवी वगैरे बघण्यासाठी जाता तर तिथं सीमॅफोर नावाचं तिकीट काउंटर राहतं समजा. आणि सीमॅफोरची व्हॅल्यू काय आहे, त्याच्यात फक्त 3च असंच थिएटर येते ज्यामध्ये फक्त 3च तिकीट अवेलेबल असतात. किती असतात, 3च तिकीट अवेलेबल असतात, कळलं. आता बायनरी सीमॅफोर म्हणजे काय, ते 0 और 1 असतं, किंवा मग काउंटिंग सीमॅफोर म्हणजे काय, 0 to n असते याची व्हॅल्यू. बायनरी सीमॅफोर, 2 प्रकारचे सीमॅफोर असतात, एक बायनरी सीमॅफोर आणि एक काउंटिंग सीमॅफोर, कळलं. सीमॅफोर कळलं ना काय, की एक काउंटर आहे जे ज्या कंट्रोल म्हणजे ॲक्सेस किंवा प्रोसेसेस राहतात ना, त्यांना मूवी बघण्यासाठी येऊन देतात. आणि तिथं किती तिकीट राहतात, फक्त 3च तिकीट अवेलेबल राहतात, कळलं. आता प्रोसेस काय, प्रोसेस जाईन काउंटरकडं, म्हणजे काउंटरकडं म्हणजे कोणाकडं, सीमॅफोरकडं जाईन. मग सीमॅफोर त्याला तिकीट खरेदी वगैरे करून देईन आणि नंतर ते मूवी बघू शकता असं. आता याच्यात बघा कसं राहतं, वेट कशासाठी यूज केला जातो, वेट जर का वापरलं तर डिक्रीज होते व्हॅल्यू, सिग्नल जर का वापरलं तर इन्क्रीज होते व्हॅल्यू. आता एक जण समजा, असं समजा हे काय, सीमॅफोर नावाचं एक तिकीट काउंटर आहे बरोबर. सीमॅफोर नावाचं एक तिकीट काउंटर, इकडून प्रोसेस आली, प्रोसेस 1 आली, प्रोसेस 2 आली, प्रोसेस 3 आली आणि एक प्रोसेस 4 आली. म्हणजे काय, व्यक्ती आहे जे मूवी बघण्यासाठी आले इथं. हे झालं तुमचं थिएटर. आता P1 गेली, किती जणांना पिक्चर बघण्यासाठी अलाउड आहे, 3 जणांना बरोबर. मग P1 P2 P3 गेले, मग 3च जण एका टायमिंगला पिक्चर बघू शकताय बरोबर. मग P4 राहिलं. आता जोपर्यंत P1 बाहेर येत नाही तोपर्यंत P4ला एंट्री भेटन का आत, कारण 3घांसाठीच अलाउड आहे, चौथा जाऊ नाही शकत. मग याच्यातलं एक जण बाहेर आल्यावरच दुसरा आत जाणार आहे बरोबर. मग तोपर्यंत P4 कोणत्या स्टेटमध्ये राहतो, वेटिंग स्टेटमध्ये राहतो, कळलं.
त्याला म्हणायचं वेट. आणि एक सिग्नल राहतं जे इन्क्रीज करतं व्हॅल्यू आणि वेट काय करतं डिक्रीज करतं व्हॅल्यू. आता बघा एक्झाम्पल काय दिले मी, एखाद्या लॅबमध्ये फक्त 3च प्रिंटर आहे बरोबर, तर सिमॅफोरची व्हॅल्यू किती झाली 3, कारण 3च अवेलेबल आहे. मग प्रत्येक प्रोसेसला ते भेटायला पाहिजे ना, मग वेट करतं बिफोर प्रिंटिंग अँड सिग्नल आफ्टर प्रिंटिंग. म्हणजे एखादी प्रोसेस जी आहे ती काय करते बाकीच्यांचं होईपर्यंत वेट करते, आणि जर तिची प्रिंटिंग मशीन राहतं ना, आता जर का प्रिंटरची पण प्रिंट काढून झाल्या तर ते नंतर काय करण सिग्नल करण. कळलं का सिमॅफोर काय राहतं. सिमॅफोर नावाचं असं काउंटर आहे जिथं प्रोसेस जाता सिमॅफोरकडं, आणि प्रोसेस गेल्यानंतर जोपर्यंत बाकीच्या प्रोसेस आते तोपर्यंत एखादी प्रोसेस वेट करण, आणि त्या प्रोसेसचं काम झाल्यानंतर ती सिग्नल करण. मग त्यामध्ये ऑपरेशन्स असतात वेट आणि सिग्नल. 2 प्रकारचे सिमॅफोर असतात, बायनरी सिमॅफोर आणि काउंटिंग सिमॅफोर. कळलं का इथपर्यंत सगळं. आता यानंतर काय बघणार आहे आपण, मॉनिटर काय असतं. मॉनिटर काय असतं सांगा बरं. अ मॉनिटर इज अ हाय लेवल सिंक्रोनायझेशन मेकॅनिझम दॅट अलाउज ओनली वन प्रोसेस ॲट अ टाइम टू एक्झिक्यूट विथ इट. म्हणजे एका टायमिंगला फक्त एकच प्रोसेस एक्झिक्यूट होऊ शकते. कळलं. आता काय, म्युच्युअल एक्झिक्युशन इज ऑटोमॅटिक, युजेस कंडिशन व्हेरिएबल, म्हणजे वेट आणि सिग्नलचा वापर करतं हे. आणि सिमॅफोर परता सोपं आहे. तर सिमॅफोर परता सोपं कसं आहे बघा, तिथं काय करायला लागायचं, वेट करायला लागायचं जास्त. इथं मग काय होतं, हे बँक अकाउंटचं एक्झाम्पल घेतलं आपण. समजा एखादी थ्रेड कॅन डिपॉझिट ऑर विथड्रॉ मनी ॲट अ टाइम टू अवॉइड इनकन्सिस्टन्सी. म्हणजे काय होतं, खूप गर्दी होण्याकरता, खूप म्हणजे असं ट्रॅफिक होण्याकरता ते काय करता, बँकमध्ये बघितलं असेल तुम्ही, बाकीच्यांना बाहेर वेट करायला लागतं. एकाचं समजा एखादी थ्रेड आली आहे मनी डिपॉझिट करण्यासाठी किंवा मग विड्रॉ करण्यासाठी बँकमध्ये, तर बाकीच्या ज्या थ्रेड राहतात त्यांना बाहेर थांबावं लागेल जोपर्यंत ह्या थ्रेडचं काम होत नाही तोपर्यंत. त्याला काय म्हणायचं, मॉनिटर. मॉनिटर म्हणजे काय, एका टायमिंगला फक्त एकच प्रोसेसचं काम करणार. कळलं का. आता यानंतर असतं म्युटेक्स. म्युटेक्स काय सांगा बरं. अ म्युटेक्स इज अ लॉकिंग मेकॅनिझम यूज टू एन्श्युअर दॅट ओनली वन थ्रेड ॲक्सेस अ क्रिटिकल सेक्शन ॲट अ टाइम. म्हणजे एका टायमिंगला एकच थ्रेड क्रिटिकल सेक्शन ॲक्सेस करू शकते. आता बघा एक्झाम्पलवरनं कळन तुम्हाला. आता लॉक और अनलॉक स्टेट असता, किंवा मग ओनली ओनर कॅन अनलॉक, किंवा मग बायनरी इन नेचर असतं. म्हणजे कसं, आता बघा यामध्ये कसं असतं, समजा सॉरी, ओनली वन पर्सन कॅन यूज अ वॉशरूम ॲट अ टाइम युझिंग अ की. म्हणजे एका पर्सन काय राहते, समजा वॉशरूम यूज करायचं आहे, समजा कुठं आपण पब्लिक प्लेसवरती गेलो, कुठं गेलो तिथं आपल्याला वॉशरूम यूज करायचं आहे, तर तिथं काय राहतं, एका ज्या डोर असतो त्या डोरची चावी एकाच पर्सनकडे असणार. एक पर्सन वॉशरूम यूज करणार, मग ती की दुसऱ्याला देणार. त्याला मग काय म्हणतो आपण, एका टायमिंगला एकच जण यूज करू शकतोय ना. तर ते काय झालं, म्युटेक्स झालं. म्युटेक्स काय एन्श्युअर करतं, एकच थ्रेड क्रिटिकल सेक्शनला एका टायमिंगला ॲक्सेस करू शकते. क्रिटिकल सेक्शन म्हणजे काय, इथं आपलं वॉशरूम. एका टायमिंगला एकच थ्रेड क्रिटिकल सेक्शनला ॲक्सेस करू शकते. कळलं का. यानंतर काय, आता आपल्याला बघायचं आहे डेडलॉक प्रिव्हेन्शन कसं होतं ते बघायचं आहे. कळलं. डेडलॉक प्रिव्हेन्शनमध्ये काय, आता जे डेडलॉक होता, समजा कसं, एकच प्रोसेस आहे, P1 प्रोसेस एखादी, तिनं काय होल्ड केलं आहे, प्रिंटरला होल्ड केलं आहे. म्हणजे P1 प्रोसेसचं काम कशावर चालू आहे, प्रिंटरवरती, आणि ती वेट कशासाठी करते, स्कॅनरसाठी. आणि P2नी काय धरून ठेवलं आहे, स्कॅनर, आणि P2 वेट करते प्रिंटरसाठी. म्हणजे P1ला जे पाहिजे ते P2कडे आहे, आणि जे P2ला पाहिजे ते P1कडे आहे. म्हणजे दोघांचं पण काम होत नाही ना. मग तिथं काय होतं, डेडलॉक होतो. कळलं का. समजा P1ला पाहिजे ते P2कडे आहे, आणि P2ला पाहिजे, त्याचं एकदम छान उदाहरण दिलं असतं मी तुम्हाला, पण ते थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे, सो आपण असं शिकून घेऊया.
आता बघा डेडलॉक काय, अ डेडलॉक इज अ सिच्युएशन where two or more processes are waiting forever for resources held by each other. म्हणजे दोन प्रोसेस राहत्या P1 आणि P2, त्या वेट करता एकमेकांसाठी की याचं काम कधी होईल त्याचं काम कधी होईल. आणि कळलं ना तुम्हाला मी काय म्हटलो, वापस एकदा सांगू का? ठीक आहे, वापस एकदा मी एक्सप्लेन करतो की P1 प्रोसेसकडं काय आहे, स्कॅनर आहे समजा, बरोबर, आणि P2 प्रोसेसकडं काय आहे, प्रिंटर आहे, बरोबर. तर P1चं काम कशावर चालू आहे, स्कॅनरवरती, आणि P2चं प्रिंटरवरती. पण P2ला काय पाहिजे, स्कॅनर पाहिजे, आणि P1ला प्रिंटर पाहिजे. मग इथं काय होतं, जे P1ला पाहिजे प्रिंटर ते P2नी थांबून ठेवलं आहे, आणि जे P2ला पाहिजे स्कॅनर ते P1नी थांबून ठेवलं आहे. मग दोघांचं पण काम होत नाही. तर ह्या स्टेटला काय म्हणतो आपण, डेडलॉक म्हणतो. कळलं का डेडलॉक काय असतं? आता एकदम सोप्या भाषेत सांगितलं की डेडलॉक काय असतं. आता बघा डेडलॉकला आपण प्रिव्हेंट कसं करू शकतोय. मग डेडलॉक प्रिव्हेंशन प्रिव्हेंट्स डेडलॉक फ्रॉम ऑकरिंग बाय ब्रेकिंग ॲटलिस्ट वन ऑफ द 4 नेसेसरी कंडिशन. म्हणजे काय होतं, म्युच्युअल एक्सक्ल्युजन असन किंवा होल्ड अँड वेट असन, नो प्रिम्पशन असन आणि सर्क्युलर वेट असन. ह्या गोष्टीमुळं काय होतं, डेडलॉक होतं. ह्या 4 गोष्टीमुळं. मग ह्या 4 गोष्टींपैकी एक जरी गोष्ट नाही घडली तर डेडलॉक अवॉइड करू शकतो आपण. यापैकी जर का म्युच्युअल एक्सक्ल्युजनला कॅन्सल केलं तरी डेडलॉक होणार नाही, किंवा मग ह्या 4 होल्ड अँड वेटला जरी आपण कॅन्सल केलं तरी पण डेडलॉक होणार नाही. आपण नो प्रिम्पशनला पण कॅन्सल करू शकतोय, किंवा मग सर्क्युलर वेट. 4 प्रोसेसपैकी हे काय 4 नेसेसरी कंडिशन आहे. या कंडिशनपैकी आपण एक जरी कॅन्सल केली तरी डेडलॉक होणार नाही. कळलं? आता याचं एक्झाम्पल काय की जी होल्ड आणि वेट प्रोसेस आहे तिला जर का आपण काढून टाकलं, म्हणजे अ प्रोसेस मस्ट रिक्वेस्ट ऑल रिसोर्सेस ॲट वन्स. म्हणजे काय, अ प्रोसेस गेट्स बोथ प्रिंटर अँड स्कॅनर टुगेदर ऑर नन. म्हणजे काय राहतं की एखाद्या प्रोसेसला एक तर दोन्ही पण भेटल, नाही तर दोन्ही पण भेटणार नाही. मग डेडलॉक ऑकरच होणार नाही. म्हणजे डेडलॉक प्रिव्हेंशन कसं करू शकताय बघा. काय करायचं आपल्याला, डेडलॉक प्रिव्हेंट करायचं आहे ना. डेडलॉक प्रिव्हेंट कसं करायचं आहे, समजा P1ला एक तर P1ला काय काय पाहिजे, P1कडे स्कॅनर आहे, बरोबर, आणि P1ला अजून काय पाहिजे, प्रिंटर पाहिजे. मग एक तर P1ला तुम्ही दोन्ही पण देऊन टाका, काय स्कॅनर आणि प्रिंटर दोन्ही पण देऊन टाका, किंवा मग P1ला काहीच नका देऊ. कळलं का? दोन्ही दिल्यानं डेडलॉक होणार आहे का, नाही होणार. किंवा मग त्याच्याकडे काहीच नसलं तरी पण डेडलॉक होणार नाही. मग तुम्हाला जर का डेडलॉक वाचवायचं आहे तर तुम्ही एक तर सगळं द्या त्याला, किंवा मग काहीच नका देऊ. कळलं का? तर डेडलॉक वाचू शकतोय. ही झाली डेडलॉक प्रिव्हेंशन. आता तुम्ही बघणार आहे डेडलॉकला अवॉइड कसं करायचं. डेडलॉक अवॉइडन्स चेक सिस्टम स्टेट बिफोर अलोकेशन and allows resources allocation only if system remains in safe state. तर डेडलॉक अवॉइडन्स कधी सेफ स्टेटमध्ये काम करतं. म्हणजे कसं, आपण एक्झाम्पलद्वारे समजूया. आता कसं काम करतं ते काय म्हटलं मी तुम्हाला, सेफ स्टेटमध्ये काम करतं. आता सेफ स्टेटमध्ये कसं राहतं बघा, जर का अनसेफ स्टेटमध्ये असन तर डेडलॉक होतं, आणि सेफ स्टेटमध्ये असन तर डेडलॉक होत नाही. आता एखादं एक्झाम्पल घेऊया, बँकर्स अल्गोरिदम. म्हणजे बँकनी जर का लोन दिलं तर इफ इट कॅन सॅटिस्फाय ऑल कस्टमर सेफली. बँक कधी लोन देतं एखाद्या कस्टमरला, जेव्हा त्याच्यावर भरोसा राहील, किंवा मग सगळ्या ज्या ज्या पॉलिसी होत्या ज्या सगळ्या कंप्लीट केल्या आहे त्यांनी, किंवा मग ज्या ज्या काय होते रूल्स होते काय बँक लोन घेण्यासाठी ते कंप्लीट केले, तेव्हा बँक लोन देणार आहे ना त्याला. म्हणजे एक सेफ झोनमध्ये आला आहे तो. कळलं? मग त्यासाठी काय राहतं, आपण डेडलॉक अवॉइड करू शकतोय. एवढं लक्षात ठेवा फक्त यामध्ये की अनसेफ स्टेटमध्ये डेडलॉक होतो आणि सेफ स्टेटमध्ये डेडलॉक होत नाही. कळलं? आता डेडलॉक डिटेक्शन काय, डेडलॉक डिटेक्शन अलाउज डेडलॉक टू ऑकर फर्स्ट अँड देन डिटेक्ट्स इट युजिंग डिटेक्शन अल्गोरिदम. म्हणजे
डेडलॉक डिटेक्शन. आता समजा डेडलॉक झालंच नाही तर डेडलॉक डिटेक्ट कसं करणार आहे तुम्ही? जर का तुमच्या घरात चोरी झालीच नाही तर तुम्ही असं कसं काय म्हणू शकता की घरात काहीतरी गायब झालंय? कळलं का? डेडलॉक डिटेक्ट तुम्हाला समजा एखादी गोष्ट चोरी झाली आपल्या घरातून पैसे वगैरे, तर आपण कधी म्हणू ते चोरी झाले? जेव्हा चोरी झाली खरोखर मध्ये तेव्हा म्हणू ना. जर का एखादं डेडलॉक ऑकरच नाही झालं तर आपण सापडायचं काय? चोरी झाली तर चोराला सापडू आपण, बिनकामाचं सापडू का? नाही ना. तसंच आहे मग, जर का एखादं डेडलॉक झालंच नाही तर आपण डिटेक्ट काय करणार आहे डेडलॉक झालं का नाही? म्हणून डेडलॉक काय करतं, पहिले होऊन देतं, म्हणजे डेडलॉक झालं पाहिजे पहिले, नंतर आपण ते डिटेक्ट करतो. कळलं? आता याचं एक्झाम्पल काय, वेट फॉर ग्राफ. म्हणजे इफ P1 जर का P2 साठी थांबलेली असेल आणि P2 जर का P1 साठी थांबलेली असेल तर ते काय होतं, डेडलॉक होतं. कळलं का? P1 P2 साठी आपण बघितलं ते पहिल्यांदा. कळलं? आता आपल्याला काय करायचं आहे, डेडलॉक रिकव्हरी करायची. काय? आफ्टर डिटेक्टिंग डेडलॉक द सिस्टीम रिकवर्स बाय रिमुव्हिंग डेडलॉक. म्हणजे जर का डेडलॉक एखादं डिटेक्ट झालं तर आपण डेडलॉक रिमूव्ह करू शकतोय. कसं? एक तर P1, आता बघा P1 कडं काय स्कॅनर आहे पण P1 ला पाहिजे प्रिंटर. P2 कडं काय प्रिंटर आहे पण P2 ला पाहिजे स्कॅनर. मग जर का इथं काय ऑकर झालं, आपलं डेडलॉक ऑकर झालं, बरोबर. मग आपण याच्यातून समजा P1 प्रोसेसच गायब करून टाकली. P1 प्रोसेस जर का गायब केली तर स्कॅनर ऑटोमॅटिकली P2 ला भेटणार आहे. मग P2 कडं काय होईल, स्कॅनर होईल आणि प्रिंटर दोन्ही पण असेल P2 कडं. मग डेडलॉक होईल का? नाही होणार. मग आपल्याकडे जर का दोन प्रोसेस असल्या तर दोन्हीपैकी एकीला उडून द्यायचं. उडून दिल्यानंतर काय होणार आहे, डेडलॉकच होणार नाही. कळलं का? किंवा मग एका प्रोसेसकडून ते घेऊन टाकायचं. म्हणजे कसं, आपण काय म्हणलो होतो बघा, P1 कडं काय आहे, स्कॅनर आहे आणि P2 कडं काय आहे, प्रिंटर आहे, बरोबर. आता P1 ला पाहिजे प्रिंटर, P2 ला पाहिजे स्कॅनर. तर काय करायचं, P1 पासून स्कॅनर चोरून घ्यायचं. चोरून घेऊन कोणाकडे द्यायचं, P2 कडे द्यायचं. मग P1 पासून स्कॅनर काढून घेतलं, P2 ला दिलं तरी डेडलॉक होणार नाही, कारण मग P2 कडे प्रिंटर पण येतं आणि स्कॅनर पण येतं. कळलं का? कळलं इथपर्यंत? आता मग एक तर काय करायचं, एखाद्या प्रोसेसला उडवून टाकायचं, नाही तर मग तिच्याकडे जो स्कॅनर आहे तो चोरून दुसऱ्या प्रोसेसला द्यायचा. आणि हा झाला तुमचा टेबल, जो तुम्ही प्रेडिक्ट करू शकता की प्रिव्हेन्शनमध्ये पहिले अप्लाय केलं जातं, अवॉइडन्समध्ये प्रोसेसच्या टायमिंगला, डिटेक्शनमध्ये नंतर आणि रिकव्हरीमध्ये पण नंतर. कळलं? ह्या गोष्टी तुम्ही बघू शकता. इथपर्यंत कळलं सगळं, काय असतं डेडलॉक, काय असतं CPU शेड्युलिंग वगैरे. आता आपण काय बघणार आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहे. आता आपण काय बघणार आहे की डेडलॉक नेमकं काय आहे. डेडलॉक तर बघितलं आपण काय राहतं, आणि आपण काय करणार आहे, डेडलॉक कशामुळं होतो, म्हणजे काय काय कंडिशन आहे डेडलॉकसाठी त्या बघणार आहे. डेडलॉक तर बघितलंय तुम्ही, आता वाचून घ्या फक्त, एकदा कळून जाईल तुम्हाला. यानंतर आता काय, पहिली कंडिशन, बरोबर, आपण 4 कंडिशन बघितल्या होत्या डेडलॉक होण्यासाठी. आता कोणत्या कोणत्या कंडिशन आपण ते बघणार आहोत. पहिली काय होती, म्युच्युअल एक्सक्लुजन होती. म्युच्युअल एक्सक्लुजन म्हणजे काय, ॲटलिस्ट वन रिसोर्स मस्ट बी इन नॉन शेअरेबल मोड, मिनिंग ओनली वन प्रोसेस कॅन यूज इट ॲट अ टाइम. म्हणजे ओनली वन प्रोसेस कॅन यूज अ प्रिंटर ॲट अ टाइम. म्हणजे एका टायमिंगला प्रिंटरला एकच प्रोसेस यूज करू शकते. कळलं का? हे काय झालं, म्युच्युअल एक्सक्लुजन. एक्सक्लुजन म्हणजे काय, एका टायमिंगला एकच प्रोसेस यूज करू शकते प्रिंटर. कळलं? आता यानंतर काय, होल्ड अँड वेट. होल्ड अँड वेट काय असतं सांगा बरं. अ प्रोसेस होल्ड्स वन रिसोर्स अँड वेट्स फॉर अनदर रिसोर्स अँड दॅट इज हेल्ड बाय सम अदर प्रोसेस. म्हणजे एखाद्या प्रोसेस P1 ना प्रिंटर होल्ड केलंय अँड ती स्कॅनरसाठी वेट करते, त्याला काय म्हणायचं, होल्ड अँड वेट. यामुळं पण डेडलॉक होतं. किंवा मग नो प्रिम्पशन. नो प्रिम्पशन म्हणजे काय, रिसोर्सेस कॅनॉट बी टेकन अवे फोर्सफुली. आपण कोणाकडून ओढून तर नाही घेऊ शकत एखादी प्रोसेस फोर्सफुली.
दे मस्ट रिलीज व्हॉल्युंटरी. म्हणजे काय, ऑपरेटिंग सिस्टम जी राहती ती प्रोसेसला फोर्स नाही करू शकत की प्रिंटर सोडून दे म्हणून. तिचं जोपर्यंत प्रिंटिंगचं काम होत नाही P1चं तोपर्यंत कसं काय सोडणार आहे ती पण. कळलं का. सर्क्युलर वेट काय राहतं की एक सर्क्युलर चेन राहते प्रोसेसेसची, वेअर इच प्रोसेस इज वेटिंग फॉर अ रिसोर्स हेल्ड बाय द नेक्स्ट प्रोसेस. म्हणजे समजा P1नी काय होल्ड केलंय R1ला आणि R2 साठी वेट करतंय, मग वेट फॉर R1 होल्ड R2 P2. म्हणजे P1 P2चा असं लूप बनलेलं असतं. एकाला जे लागतंय ते दुसऱ्याकडे आहे, दुसऱ्याला जे लागतंय ते इकडे आहे. म्हणजे असा जो एक लूप तयार होतो त्याला काय म्हणतो आपण, सर्क्युलर वेट. म्हणजे P1 कशासाठी वेट करते, R2 साठी, आणि P2 R1 साठी. कळलं का. हे झालं सर्क्युलर वेट असतंय. आता याच्यानंतर आपण काय बघणार आहे, सीमॅफोर बघणार आहे. काय बघणार आहे, सीमॅफोर. आता सीमॅफोर तर बघितलं आपण फक्त यामध्ये काय करणार आहे की एक क्रिटिकल कंडिशन. म्हणजे कसं, आता बघा, सीमॅफोर एन्श्युअर्स म्युच्युअल एक्सक्लुजन अलाउइंग ओनली वन प्रोसेस टू एंटर द क्रिटिकल सेक्शन ॲट अ टाइम. सीमॅफोर बघितलं होतं आपण की ते मूवीचं काउंटर असतं, तिकीट काउंटर वगैरे, ते एका प्रोसेसला एक म्हणजे क्रिटिकल सेक्शनमध्ये एकदा एकच प्रोसेस एंटर करू शकते ना, बरोबर. तर मग जर का एंटर करायचं असेल तर सीमॅफोर म्युटेक्स 1 ठेवावा लागतो. म्हणजे बाकीच्या ज्या वेट करता आणि समजा एखाद्या प्रोसेसचं काम झालं तर ती काय करते, सिग्नल करते की काम झालं म्हणून. कसं, आता म्युटेक्स 1 कशासाठी राहतं की म्युटेक्स जर का 1 असला तर प्रोसेस एंटर करू शकते. तोपर्यंत काय राहील, बाकीच्या प्रोसेसला आपण ब्लॉक करून ठेवू, बरोबर. मग कम्प्लिशन झाल्यानंतर, त्या प्रोसेसचं कम्प्लिशन झाल्यानंतर काय होईल, ती एक सिग्नल करण की ती सीमॅफोरमधून बाहेर येईल ना. मग कळलं का. मग बाकीच्या प्रोसेस एंटर करू शकताय सेफली त्यामध्ये. कळलं. आता जस्टिफिकेशन काय, यामुळं काय होतं, जी रेसची कंडिशन तयार होते की जसं की मलाच पाहिजे, मलाच मूवी थिएटरमध्ये एंटर करायचे, तुम्ही नंतर एंटर करा, ही रेसची कंडिशन अवॉइड केली जाते आणि म्युच्युअल एक्सक्लुजन एन्श्युअर केलं जातं. सिम्पल अँड इफेक्टिव्ह सिंक्रोनायझेशन असतं. कळलं. आता सीमॅफोर काय, यानंतर आपण बघणार आहे की एक राईट अ सोल्युशन टू रीडर रायटर प्रॉब्लेम युझिंग सीमॅफोर विथ रीडर्स हॅव प्रायोरिटी. म्हणजे आपल्याला रीडर रायटर जो प्रॉब्लेम आहे त्याचं सोल्युशन द्यायचं. आता एक रीडर रायटर प्रॉब्लेम असतो. काय प्रॉब्लेम असतो बघूया आपण. द रीडर रायटर प्रॉब्लेम इज क्लासिकल सिंक्रोनायझेशन प्रॉब्लेम वेअर अ शेअर्ड डेटा इज ॲक्सेस बाय रीडर्स अँड रायटर्स. म्हणजे जो डेटा फाईल असते किंवा डेटाबेस असतो तो कोण कोण ॲक्सेस करतं, रीडर आणि रायटर, बरोबर. दोघं जण ॲक्सेस करतात. मल्टिपल रीडर्स कॅन रीड द डेटा ॲट द सेम टाइम. म्हणजे मल्टिपल रीडर्स एका डेटाला सेम टायमिंगला रीड करू शकताय. किंवा मग एक रायटर कॅन राईट ॲट अ टाइम. रायटर फक्त एकच असन जो राईट करतोय ॲट अ टाइम. एका बुकला एका टायमिंगला दोघं जण लिहू शकताय का, नाही लिहू शकत ना. पण दोघं तिघं जर ग्रुपमध्ये बसले तर एका बुकला वाचू शकताय. कळलं. म्हणून मल्टिपल रीडर्स असतात पण रायटर एकच असतो. म्हणून रीडरला काय दिली जाते, प्रायोरिटी दिली जाते रायटर पर्यंत. कळलं का इथपर्यंत. आता यामध्ये प्रॉब्लेम काय येतात ते बघायचे आपल्याला. रायटर मस्ट नॉट राईट वेन एनी रीडर इज रिडिंग. म्हणजे समजा एखादी बुक आहे आणि त्या बुकमध्ये काय, समजा एक जण वाचतोय, समजा तुम्ही ती बुक वाचताय, बरोबर. तुम्ही ती बुक वाचताय आणि तुमचा मित्र लिहू शकतो का त्यामध्ये. समजा तो पुढे लिहितोय आणि तुम्हाला मागचं वाचायचं, मग ते जमन का. म्हणून जर का रीडर एखादा बुक वाचत असन तर रायटरनी लिहायला नाही पाहिजे. कळलं का. रीडर मस्ट नॉट रीड व्हाईल रायटर इज रायटिंग. आणि जेव्हा रायटर एखादी बुक लिहितोय तेव्हा रीडरनी ती वाचली नाही पाहिजे. कळलं का. दोन्ही गोष्टी एका टायमिंगला नाही चालणार. एक तर रायटरनी ती राईट केली पाहिजे किंवा मग रीडरनी ती रीड केली पाहिजे. आणि समजा रायटर लिहितोय तर रीडरला डिले करायचं, रीडर लिहितोय तर रायटरला डिले करायचं. कळलं. हे सीमॅफोर म्युटेक्स वगैरे बघितलं आपण. आता 1 असलं तर काय एंटर करून द्यायचं,
रायटरला मग रीड काउंट वाढतोय इंट रीड काउंट इक्वल टू 0. आता हा रीडरचा प्रोसेस कोड झाला, एकदा बघून घ्यायचा आहे. आणि हा खाली रायटरचा प्रोसेस कोड. रीडरच्या प्रोसेस कोडमध्ये काय बघा बरं, वेट करायला राहतं. रीड काउंट म्हणजे किती रीडर आहे, एक रीडर आला मग रीड काउंट 1 होऊन जाईल, जर का 2 आले तर मग +1 होऊन जाईल. मग असे रीड काउंट काय करतो, वाढत चालतो. इथं रीडिंग सेक्शन असतो, नंतर हा वेटिंग सेक्शन असतो, म्हणजे जोपर्यंत बाकीचे ते करताय तोपर्यंत वेट करतील. कळलं का? हा रायटरचा प्रोसेस कोड आहे. रायटर वेट करतोय, सिग्नल करतोय, राईट झाल्यावर त्याचा राईट करून झाल्यावर काय करणार आहे, तो सिग्नल करा. कळलं इथपर्यंत? हा प्रोसेस कोड रीडरचा आणि हा प्रोसेस कोड रायटरचा. यानंतर काय एक्सप्लेनेशन आहे, म्हणजे जर का फर्स्ट रीडर एंटर्स, एखाद्या रीडरनी एंटर केलं, इट लॉक्स द रायटर बाय एक्झिक्युटिंग वेट. म्हणजे तो काय करतो, आतून दरवाजा लावून घेतो. समजा एखाद्या रूममध्ये गेला, कोण रीडर रूममध्ये गेला, तो काय करतो, आतून दरवाजा लॉक करून घेतो. म्हणजे रायटरला आत येता येईन का दरवाजामध्ये, रायटरला एंटरच करता येणार नाही. अदर रीडर्स कॅन एंटर विदाउट ब्लॉकिंग. तो फक्त कोणाला एंटर करू देऊ शकतोय मध्ये, बाकीच्या रीडर्सला. त्या रूममध्ये फक्त तो रीडरला येऊन देईन, रायटरला येऊन देणार नाही. कळलं? रायटर वेट्स अंटिल ऑल रीडर फिनिश. म्हणजे आता रूममध्ये कोण गेले, एका रूममध्ये सगळे रीडर गेले ना, मग सगळ्यांचं रीडिंग करून झाल्यानंतर ते बाहेर आल्यानंतर मग मध्ये कोण जाईल, रायटर जाईल. कळलं का? रायटर देन गेट्स एक्सक्लुझिव्ह ॲक्सेस. यामुळं काय होतं, रीडरला प्रायोरिटी भेटते. कळलं का? रीडरने दरवाजा आत जे मनात आलं ते करता रीडर, रायटरला बाहेर काढून दिलं, मधून दरवाजा लावून घेतला, मग सगळ्या रीडरनी पहिले बुक रीड करून घेतली. नंतर तोपर्यंत रायटर बाहेरच थांबलेला होता रूमच्या, त्याला एंट्रीच नव्हती रूममध्ये. मग सगळ्या रीडरनी बुक रीड करून झाल्यानंतर जेव्हा ते रूमच्या बाहेर गेले तेव्हा रायटरला आतमध्ये एंट्री भेटली. कळलं का इथपर्यंत? कळतंय का तुम्हाला? मी जे एक्झाम्पल घेऊन सांगतोय तुम्हाला एकदम भारीमध्ये कळतंय ना? तर नक्की चॅनलला जाताना सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि कमेंट करत जा की तुम्हाला व्हिडिओ आवडतोय वगैरे. तर ना मला एक मोटिवेशन भेटतं बाकीचे व्हिडिओ बनवण्यासाठी. आता जर का तुम्ही सगळ्यांनी ह्या युनिट 5 साठी जर का कमेंट केली, चांगलं लाईक्स आले, शेअर्स आले, तर मी नक्की युनिट 6चा व्हिडिओ अपलोड करा. आता यानंतर काय, एक्सप्लेन एनी 2 शेड्युलिंग अल्गोरिदम विथ सुटेबल एक्झाम्पल. आता 2 शेड्युलिंग अल्गोरिदम एक्सप्लेन करायचे, जसं की फर्स्ट कम फर्स्ट सर्व असतं. फर्स्ट कम फर्स्ट सर्व शेड्युलिंग म्हणजे आता बघा काय असतं, आपण जे बघितलं होतं, सीपीयूला शेड्यूल करायचं म्हणजे काय राहतं, हा समजा सीपीयू आहे बरोबर, आपला काय होतं सीपीयू होता, आणि इथं काय होतं प्रोसेस 1, प्रोसेस 2 आणि प्रोसेस 3. तर 1 नंबरला कोण आलं, प्रोसेस 1 आली तर ती पहिले सीपीयूकडे जाईल. 2 नंबरला कोण आलं, प्रोसेस 2 आली, नंतर ती जाईल. म्हणजे P1चं काम संपून P1 बाहेर निघून जाईल, मग P2 जाईल. म्हणजे असं समजा आता की तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही 4-5 जण आहे, तुम्हाला नोटबुक चेक करून घ्यायची. कोणाकडून, तुमच्या टीचरकडून नोटबुक चेक करायची. तर नोटबुक चेक करायला तुम्ही काय रांगेत उभे राहिले, एका लाईनमध्ये उभे राहिले, तर जो पहिले नोटबुक चेक करायला मॅडमकडे गेला त्याचीच मॅडम पहिले नोटबुक चेक करणार आहे. मग त्याची नोटबुक चेक झाल्यानंतर दुसऱ्याची चेक करतील. तसंच राहतं फर्स्ट कम फर्स्टचं. आता सीपीयू कोण आहे, तर टीचर आहे, आणि बाकीच्या प्रोसेसेस कोण आहे, स्टुडंट आहे. म्हणजे बाकीच्या एक प्रोसेस गेली, जी पहिली प्रोसेस येईल तिला पहिले सीपीयू भेटत, नंतर जी 2 नंबर येईल तिला 2 नंबर सीपीयू भेटत. कळलं का? हे काय झालं, फर्स्ट कम फर्स्ट सर्व झालं. म्हणजे जो पहिले येईल त्याला सीपीयू भेटत. द सीपीयू अलोकेशन स्ट्रिक्टली फॉलोज द ऑर्डर ऑफ अरायवल. म्हणजे ते स्ट्रिक्टली फॉलो करतं, कोणावरती अन्याय नाही होऊन देत. ते जो पहिले येईल त्यालाच पहिले सीपीयू दिला जाईल. एकदा का प्रोसेसला सीपीयू भेटला तर जोपर्यंत प्रोसेस कंप्लीट होत नाही तोपर्यंत सीपीयू आपण घेऊ शकत नाही वापस. कळलं का? आता बघा, प्रोसेस P1 आहे, प्रोसेस P2 आहे, प्रोसेस P3 आहे. ही किती 0 आली, 0 सेकंदाला आली.
प्रोसेस 2 1 सेकंदाला आली आणि ही 2 सेकंदाला आली. अरायवल टाइम म्हणजे काय एन. आणि यांना कंप्लीट होण्यासाठी किती वेळ लागतोय? प्रोसेस 1 ला 5 मिनिटं लागन, प्रोसेस 2 ला 3 मिनिटं लागन, प्रोसेस 3 ला 2 मिनिटं लागन. बर्स्ट टाइम म्हणजे काय की त्याला प्रोसेसला एखाद्या कंप्लीट होण्यासाठी, आता समजा तुमची नोटबुक चेकिंगसाठी तुम्हाला किती वेळ लागतोय? 5 मिनिटं लागतोय ना नोटबुक चेकिंगसाठी मॅडमकडं, आणि त्यामुळे तुमचा बर्स्ट टाइम काय झाला? 5 मिनिटं. एखाद्या व्यक्तीची नोटबुक लवकर चेक करतील मॅडम स्पीडना, तर त्याला 3च मिनिटं लागले, तर त्याचा बस टाइम काय झाला? 3 मिनिटं. कळलं का? आता याच्यानंतर काय वेटिंग टाइम म्हणजे काय असतं? P1 प्रोसेसला 0 मिनिटं थांबावं लागलं, कारण P1 येईन. पहिल्या मुलाला थांबण्याची गरज आहे का? पहिल्या मुलाला वेट करावं लागेल का नोटबुक चेकिंगसाठी? तो डायरेक्ट जाईन, मॅडम लगेच घेईन नोटबुक चेक करून देईन. तसं दुसऱ्या मुलाला तर वेट करायला लागेल ना, जोपर्यंत पहिल्याची चेकिंग होती तोपर्यंत. मग प्रोसेस 1चा टायमिंग 0 राहतो. आता प्रोसेस 2चा जर का वेटिंग टाइम काढायचा असेल तुम्हाला, प्रोसेस 2 किती वेळ थांबलं तर कसं काढशाल? बघा, प्रोसेस 2ला काय करायचं? याचा बस टाइम मायनस प्रोसेस 2चा कोणता? अरायवल टाइम, म्हणजे 5 - 1 काय होतं? 4. याच्यातून याला मायनस करायचं, याच्यातून याला मायनस करायचं, तर काय भेटतं आपल्याला? वेटिंग टाइम भेटतो. कळलं का? कळलं वेटिंग टाइम? वेटिंग टाइम म्हणजे काय? आता P3चं P2चं कळलं तुम्हाला कसं मायनस केलं. आता P3चं वेगळं आहे. P3ला किती टाइम वेट करायला लागेल सांगा बरं? जोपर्यंत P1चं कम्प्लीट होतंय, जोपर्यंत P2चं कम्प्लीट होतंय, तोपर्यंत वेट करायला लागेल, नंतर P3 एंटर करेल ना. कळलं का? मग P2चं कसं काढलं आपण? डायरेक्ट काय केलं की 5 मधून 1 मायनस केलं, पण P3ला तर वेगळी स्टेप लागेल वापस. कळलं? P1 आणि P2चा सगळा टाइम प्लस P3चं ते. मग कळलं का? आता बघा, ॲव्हरेज वेटिंग टाइम कसा काढशाल मग तुम्ही? 0 + 4 + 6 करायचं आणि डिवायडेड बाय 3 करायचं, मग तो ॲव्हरेज वेटिंग टाइम निघेल. कळलं? आता बघा, शॉर्टेस्ट जॉब फर्स्ट म्हणजे जी प्रोसेस इम्पॉर्टंट आहे किंवा मग जिचा बस टाइम खूप छोटा आहे. बस टाइम म्हणजे काय? समजा तुम्हाला नोटबुक चेकिंग, आता काही मुलं राहते जे आधी चेक करून घेतात, ज्यांना फक्त एकच युनिट मॅडमकडून चेक करून घ्यायचं आहे, त्यांचे बाकीचे युनिट चेक आहे, तर मॅडम काय म्हणतील? ज्यांचे एक युनिट चेकिंगचे बाकी ते या, ज्यांना सगळी नोटबुक चेक करायची ते नंतर या. मग मॅडमनी कोणाला प्रायोरिटी दिली? की ज्यांचा बस टाइम कमी, ज्यांना कमी वेळ लागेल चेकिंगसाठी. मग शॉर्टेज जॉब फर्स्ट पण तेच आहे. काय की ज्या प्रोसेसचा बस टाइम कमी आहे किंवा मग ॲव्हरेज वेटिंग टाइम कमी आहे. काय कमी आहे? ॲव्हरेज वेटिंग टाइम कमी आहे, त्या प्रोसेसला पहिले चेक करून दिलं जाईल, त्या प्रोसेसला पहिले CPU अलोकेट केला जाईल. कळलं का? शॉर्टेज जॉब फर्स्ट काय असतं? आता तुम्ही कॅल्क्युलेट करू शकताय काय की वेटिंग टाइम वगैरे कसं काढता. मी तुम्हाला सांगितलं आता वेटिंग टाइम काय असतो, बस टाइम काय असतो, ॲव्हरेज वेटिंग टाइम काय असतो. कळलं का? आता यानंतर आपल्याला काय बघायचं आहे? हा एक क्वेश्चन आहे. आता हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. जसं की आपलं काय बघितलं आपण? रीडर रायटर प्रॉब्लेम बघितला होता, तसाच हा कोणता आहे? प्रोड्युसर कन्झ्युमर प्रॉब्लेम आहे. हा तुम्ही ChatGPT करून किंवा गुगल करून किंवा मग टेक्स्टबुकमधून बघू शकताय की याचा अर्थ काय. कळलं? काय? एक्सप्लेन सॉरी प्रोड्युसर कन्झ्युमर प्रॉब्लेम किंवा मग डायनिंग फिलॉसॉफर प्रॉब्लेम. हे प्रॉब्लेम तुम्ही गुगल करू शकताय. सोपं असतं. रीडर रायटर किती सोपं बघितलं आपण, एका टायमिंगला रीड करू शकता किंवा राईट करू शकताय. तसाच हा प्रॉब्लेम रे प्रोड्युसर कन्झ्युमर, हा तुम्ही बघून घ्यायचा आहे एकदा. कळलं? आता याच्यानंतर काय? व्हॉट इज द नीड ऑफ प्रोसेस सिंक्रोनायझेशन? एक्सप्लेन सीमॅफोर इन डिटेल्स. नीड ऑफ प्रोसेस सिंक्रोनायझेशन काय सांगा बरं? का बरं गरज पडते आपल्याला प्रोसेस सिंक्रोनायझेशनची? इन अ मल्टी प्रोग्रामिंग एन्व्हायरमेंट मल्टिपल प्रोसेसेस एक्झिक्यूट कॉन्करंटली.
म्हणजे मल्टिपल प्रोसेसेस काय होतं कॉन्करंटली एक्झिक्यूट होत्या अँड शेअर कॉमन रिसोर्सेस सच एज ते काय करतं मेमरी फाईल्स व्हेरिएबल्स शेअर करतं बरोबर. वेन 2 or more processes access शेअर डेटा सायमल्टेनियसली म्हणजे 2 किंवा जास्त प्रोसेस सेम डेटा ऍक्सेस करते सायमल्टेनियसली. ते काय करतं समजा एकच गोष्ट पाहिजे दोघा जणांना. प्रिंटर समजा आपण प्रिंटरचं एक्झाम्पल घेतलं. प्रिंटर कोणाला पाहिजे P1 प्रोसेसला पण प्रिंटर पाहिजे होतं आणि P2 प्रोसेसला पण. जेव्हा दोघांना एकच गोष्ट पाहिजे राहती तेव्हा तिथं आता समजा तुम्ही रनिंग करता एखाद्या याच्यासाठी काय एखाद्या मॅरेथॉनमध्ये रनिंग करता तुम्हाला काय पाहिजे राहती फर्स्ट पोझिशन. तर जिथं सगळ्यांना फर्स्ट पोझिशन पाहिजे किंवा सगळ्यांना एकच गोष्ट पाहिजे राहती तिथं काय होती रेसची कंडिशन निर्माण होती ना. कळलं का. मग तेच त्यासाठी काय प्रोसेस सिंक्रोनायझेशन वापरलं जातं. त्यामुळं काय होतं की डेटा कन्सिस्टन्सी राहते आणि इंटिग्रिटी मेंटेन राहते. आता सिंक्रोनायझेशन प्रिव्हेंट्स प्रॉब्लेम. सिंक्रोनायझेशनमुळं काय होतं जर का रेसच झाली नाही म्हणजे जर का असं फिक्स नसेल की तुम्ही एका गोष्टीसाठी लढलेच नाही. P1 प्रोसेस आणि P2 प्रोसेस होती ते प्रिंटरसाठी लढत होते बरोबर. ते जर का लढलेच नाही तर डेडलॉक होणार नाही स्टार्वेशन होणार नाही किंवा लाईव्ह लॉक पण होणार नाही. कळलं. इट प्रोव्हाइड्स ऑर्डरली एक्झिक्युशन ऑफ प्रोसेस म्हणजे एकामागे एक प्रोसेस एक्झिक्यूट होईल. म्हणजे एका प्रोसेसला लवकर एक्झिक्यूट किंवा मग दोघांना तुम्हाला जर का नोटबुक संगत चेक म्हणजे सोबत चेक करायची मॅमकडून तर कसं काय चेक करू शकता मॅम दोघांची नोटबुक एका टायमिंगला. एका वेळेस एकाची चेक होईल ना. मग त्याला ते कशामुळं बघितलं जातं प्रोसेस सिंक्रोनायझेशन मध्ये बघितलं जातं. एका वेळेस एकाचीच नोटबुक चेक केली जाईल. आणि सिमॅफोर तर आपण बघितलंय. सिमॅफोर फक्त दाखवून देतो मी तुम्हाला एकदा रीड करून घ्या. सिमॅफोर आपण बघितलंय पहिल्यांदाच काय राहतं बायनरी सिमॅफोर राहतं वापस काउंटिंग सिमॅफोर राहतं. हे सगळं तुम्ही रीड करू शकता एकदा. वेट करायला लागू शकते तुम्हाला सिग्नल करायला लागू शकतंय. कळलं का 2 गोष्टी. आणि हे टाईप्स झाले हे फक्त एकदा वाचून घ्यायचे. सिमॅफोरमुळे आपण काय करतो सांगा बरं. रीडर रायटरचा प्रॉब्लेम आपण कशाने सॉल्व्ह केलता आठवतंय का. सिमॅफोरच्या कंडिशननी सॉल्व्ह केलता ना रीडर आणि रायटरचा प्रॉब्लेम. मग आता बघा आपला लास्ट क्वेश्चन काय आता एक्सप्लेन हार्डवेअर अप्रोच फॉर म्युच्युअल एक्सक्लुजन विथ इट्स ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस. कळलं. आपल्याला काय बघायचं आता हार्डवेअर अप्रोच बघायचं आहे. मग हार्डवेअर अप्रोच काय इन कॉन्करंट सिस्टीम मल्टीपर्पज प्रोसेसेस मे ट्राय टू एंटर देअर क्रिटिकल सेक्शन. म्हणजे कॉन्करंट सिस्टीममध्ये काय होतं क्रिटिकल सेक्शन बघितलं होतं बरोबर. आपण कोणतं एक्झाम्पल घेतलं होतं वॉशरूमवालं. तर त्या टायमिंगला काय होतं एका टायमिंगला एकच एंटर करू शकतोय. पण काय होतं जर का मल्टिपल प्रोसेस एका वेळेस एंटर करायला लागल्या तर ते काय होती रेस कंडिशन होती. जसं की मी तुम्हाला सांगितलं मॅरेथॉनचा असो नोटबुक चेकिंगचा असो उदाहरण दिलं मी तुम्हाला. हार्डवेअर अप्रोचेस प्रोव्हाइड म्युच्युअल एक्सक्लुजन बाय युझिंग स्पेशल मशीन इन्स्ट्रक्शन. म्हणजे हार्डवेअर अप्रोचमुळं काय होतं म्युच्युअल एक्सक्लुजन वापरलं जातं. म्हणजे काय स्पेशल मशीन इन्स्ट्रक्शन दॅट एक्झिक्युटेड ऑटोमॅटिकली मिनिंग दे कॅन बी इंटरप्टेड. दिस इन्स्ट्रक्शन एन्श्योर द checking and updating of a shared variable is done in a single individual operation. Common hardware instruction used for mutual exclusion are common hardware instruction काय राहता टेस्ट राहता सेट राहता. ते काय करता कम्पेअर आणि स्वॅप करता एक्सचेंज करता इन्स्ट्रक्शनला असं असतं. टेस्ट आणि सेट इन्स्ट्रक्शन काय असतं टेस्ट अँड सेट इन्स्ट्रक्शन the value of a lock variable and set it in or one atomic operation. If the lock is already set, the process keep until it become free. म्हणजे मी तुम्हाला ना एका एक्झाम्पलद्वारे एक्सप्लेन करून सांगतो. आता कसं आहे एकदम तुम्हाला ही थेरी कळली नसेल बरोबर. तर एक एक्झाम्पल घेतो भारीवाला त्यावरनं लगेच कळून घे. आता बघा काय राहतं समजा एक लॉक आहे बरोबर. काय एक लॉक आहे. लॉकमध्ये काय होतं प्रोसेस आली किंवा एखादी कंडिशन आली ते काय करण चेक करण की लॉक ओपन आहे की नाही. जर का लॉक आणि ओपन असेल तर ते काय करते ते लॉक ऑफ करते म्हणजे बंद करते. आणि बाकीच्यांना काय वाटतं मग लॉक बिझी आहे. कळलं का. वाटलंच तर तुम्ही काय लिहू शकताय
बघा मी तुमच्यासाठी एक एक्झाम्पल लिहून ठेवलंय, तुम्हाला दाखवतो. एक लॉक आहे बरोबर. लॉक मोकळा म्हणजे लॉक फ्री आहे की नाही ते पहिले चेक करते, आणि जर फ्री असेल तर तो काय केला जातो, बंद केला जातो. लॉक फ्री असेल तर प्रोसेस आत जाते, लॉक बिझी असेल तर प्रोसेसला आत जाता येणार आहे का, नाही. म्हणजे एखादा जर का चेक करतोय नोटबुक तर तुम्हाला जाता येणार आहे का तिथं, नाही, कारण एका टायमिंगला एकाचीच चेक होईल. कळलं का? इथपर्यंत आपला युनिट संपला. आता आपण काय बघितलंय, युनिट 5 बघितलंय. कळलं? युनिट 5 मध्ये काय बघितलं आपण, सांगा बरं. डेडलॉकच्या कंडिशन वगैरे बघितल्या. अजून काय बघितलं, CPU शेड्युलिंग वगैरे बघितली. हे सगळं आपलं काय झालंय, युनिट 5 झालंय. आणि तुम्हाला नोट्सचा ॲक्सेस पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलवरती सगळ्या नोट्स अपलोडेड आहे. आणि पुढचा जो विषय आहे आपला IoT साठी पण जे युनिट 3, 4, 5, 6 IoTचे पण युनिट सगळे अपलोडेड आहे चॅनलवरती नोट्स. आणि सगळ्यात भारी तर तुम्हाला IoTचंच काम येणार आहे. यूट्यूबवरती शक्यतो बघायला गेलं तर IoTचं जास्त अवेलेबल नाही आहे, तर तुम्ही माझे व्हिडिओज रेफर करू शकता IoTसाठी. आणि IoTच्या सगळ्या नोट्स हँड रिटन नोट्स आहे ते टेलिग्राम चॅनलवरती मी अवेलेबल करून दिलेले आहे, तर त्या तुम्ही ॲक्सेस करू शकता. तर रेस्पॉन्सचा युनिट 5 आवडला असेल तर नक्की कमेंट करा. आणि युनिट 6 पाहिजे असेल तरी सांगा मला, मी तुम्हाला युनिट 6 पण अपलोड करून देईन. पण याच्यासाठी आपण टार्गेट ठेवतो की जास्तीत जास्त रीच झाली पाहिजे, तर मी तुम्हाला युनिट 6 अपलोड करून देईन. थँक्यू.